हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर सगळ्या गोड ताईंचं, काकूंचं, काकांचं, सगळ्या गोड मैत्रिणींचं, दादांचं, सगळ्यांचं आपल्या आणि गोड गोड छोट्या छोट्या गोड चिमुकल्यांचं सुद्धा. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे वंदना बंडगर. तर सुंदर सकाळच्या सुंदर अशा शुभेच्छा तुम्हा सर्वांना. तर बघू शकता, आज सकाळ सकाळचं म्हणलं पेरूच्या बागेत आली होती आणि काम चालू आहे. तर बघा दिवस असा दिसतोय का, असा दिवस 9 वाजलेले आहेत. तर दिवस आलेला आहे. नारळात बघा कसं चमकतोय तुम्ही. तर बघू शकता बघा. आणि आपल्या नारळ थोडंसं लागलेलं आहे. तर फवारा मारायचा आहे आपल्या पेरूच्या रोपासनी. तर बघू शकता सकाळ सकाळचं वातावरण मित्रांनो बघू शकता तुम्ही कसं आहे. आमच्याकडचं गावाकडचं शेतातलं कसं वाटतंय कसं नाही ते तुम्ही बघू शकता. आणि व्हिडिओज कुठेही स्किप करू नका. तर हो का, हे इथंपर्यंत गेलेला आहे तर भैया गेलेला आहे हे करायला. तर आपल्या पेरूच्या रोपासनी फवारा मारायचा आहे. तर तुम्हाला दाखवते मी औषध कसलं केलेलं आहे ते कसलं नाही. आणि आपली चंदन कस्तुरी कशी खेळते तिकडं बघा, खाते ती गवत हराळी ही. तर तुम्हाला दाखवते बघा मी औषधं कोणतं केलेलं आहे. तर हो काही औषध असं आहे बघा. हे असं औषध तयार केलेलं आहे आपण. बॅलर अर्धाच भरलेला आहे. रोप लहान असल्यामुळे औषध तर लय लागणारच नाही आणि म्हणून थोडासाच भरलेला, अर्धा बॅलर आहे. तरी 100 लिटरच्या वर आहे पाणी. तरी अशा कलरचं औषध आहे तुम्ही बघू शकता. आणि सिस्टीम आपण ट्रॅक्टरवरच फवारा मारणार आहे. पाठीवरच्या पंपाने काय फवारा मारत नाही. तरी तुम्ही बघू शकता असं जडलेलं आहे. आणि नळी नवीन आणलेली आहे बघा, कारण जुनी नळी उन्हानं खराब झालेली होती. त्यामुळं नवीन नळी आणून जोडलेले बघा. सगळं ओके केलेलं आहे. आणि फवारा तर मारायचाच आहे बघा. आता ह्याने गेले तर लांब तिथंपर्यंत गेलेलं आहेत. तर हो काय बघू शकता तुम्ही, इथंपर्यंत गेलेलं आहेत. मला नळी ओढायला जायचे आहे. तर भैया आलेला आहे. भैयाला आता ट्रॅक्टर चालू करून हे करायचं आहे. मी नळी ओढायला, मला वर बोलवलं आहे का तिकडं? बरं. तर भैयानं शाळेचे कपडे घातलेले ती जायचं आहे शाळेत. पण हे थोडंसं उभा राहा म्हणलं, फवाऱ्याला इथं लागतंय माणूस ट्रॅक्टरपाशी. तर तुम्ही बघू शकता आमच्या चंदन आणि कस्तुरीची 2च बाळं त्यांच्यासोबत आहेत. तर बाकीच्या अंड्यातून पिल्ली काय निघलेली नाहीत, खराब झाली अंडी बघा. तर निघली असती तर बरं झालं असतं वाटायला लागलंय. पण काय निघलीच नाही ती, त्यामुळं आता काय करणार बघा. तरी त्यांच्यासोबत कशी खायला आलेली तिथं रानात बघा पेरूच्या बागेत. हो का ही कसं पळत येते, त्याला वाटतं मी धरते काय पिल्लू म्हणून. तर बघा कशी त्यांच्या पुढं पळते ती. आणि हे बघायला इतकं छान वाटतं ना की बस त्यांच्याबरोबर खायला हराळे हे सगळं खायला लागले ते बघा. तो का ते कसं खायला लागलं बारकंसं. आणि हे दोन्ही बघा. तर 2च पिल्ली निघली आणि बाकीची काय पिल्लीच निघली नाही ती बघा. अंडी दिली टाकून खराब झाल्यामुळं. आणि काय करायचं सांगा बघा, खराब झाली होती अंडी ती पिल्लीच म्हणजे ही झाली नाही, ही 2च निघली. तर बघू शकताय तुम्ही कशी खायला लागले ते. ह्या चंदन कस्तुरीसारखी ही 2 बाळं झाली. तर बघा किती छान आहे ते बाळं, चांगली आहे ती आणि लागले ते आता खाय. तर तुम्ही बघू शकता आपल्या पेरूच्या रोपात काही बदल खत टाकल्यापासून म्हणजे थोडीशी काळोखी आलेली आहे आपल्या रोपावर. आणि तुम्ही बघू शकता हो का कसे म्हणजे रोपात फरक थोडासा बदल झालेला वाटतोय. आणि कळी तर निघलेलीच आहे बघा, कळी निघायलाच चालू आहे, निघणारच आहे कळीसुद्धा. तर हे तुम्ही बघू शकता रोपावर एकदम फ्रेशपैकी रोपं अशी वाटायला लागलेली आहेत. तर बघा हे. आणि बघा अशी रोपं आहे का, बऱ्यापैकी रोपं जरा ही झालेली आहेत आपली. हा काय बघू शकता आहे का. तर बघू शकता गावाकडं बऱ्याच दिवस झालं आलेलं नव्हतो आणि तुम्हाला दाखवलेला सुद्धा नव्हता गहू. तर आपला गहू निसवायला लागलेला आहे, म्हणजे लोंबी ही झालेली आहे. कुठं तर अशी लोंबी निघायला लागलेली आहे बघा. अजून पूर्णपणे बाहेर काय पडलेली नाही. तर बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कुठं निघलेले कुठं नाही. तर आपला गहू कसा आलेला आहे, तर गहू आलेला आहे बरा. तर तुम्ही बघू शकता असा बघा पूर्णपणे गहू आलेला. पूर्ण सगळ्या गव्हाची लोंबी काय बाहेर निघलेली नाही, तर निघायला लागलेली आहे बघा. तुम्ही बघू शकता. आणि गहू बघा किती छान आहे ते. बघा असा बघा पूर्ण सगळ्या गव्हाची लोंबी काय बाहेर निघलेली नाही, तर निघायला लागलेली आहे बघा. तुम्ही बघू शकता. आणि गहू आलेला पूर्णपणे गहू निघायला लागलेली आहे बघा. तुम्ही बघू शकता.
आलेला आहे चांगला, गहू आलेला आहे बघा चांगला. आता ह्याची लुंबी बाहेर पडायला लागली, कुठं कुठं पडली, कुठं कुठं आताशी हे व्हायला लागली हो का. तर गहू पण कसा आहे कसा नाही नक्कीच सांगा तुम्ही मित्रांनो आपल्या कमेंटमध्ये. तर बघा कसं सेटिंग झालेलं आहे, छोट्याशा रोपांना कसं सेटिंग झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता.